नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. हे वर्ष महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीचं वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे काही एकूण कार्य आणि कर्तृत्व केलं, जे काही विचार वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात मांडले, त्या संबंधाने वर्षभर जागरण करणारे अनेक कार्यक्रम घडून येत आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाज प्रबोधन असेल, शिक्षण असेल, जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, स्त्रीदास्य विमोचन असेल, अशा अनेक विषयांवर प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून कार्य केलं तर आहेच आहे, परंतु त्या संबंधाने काही विचार देखील आपल्या विविध ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या सर्वांमध्येही शेतकऱ्यांच्या संबंधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेलं जे काही चिंतन आहे ते अत्यंत मूलगामी स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सन 1883 मध्ये ज्योतिरावांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. खरं तर हा ग्रंथ त्यांच्या हयातीमध्ये प्रसिद्ध होऊ शकला नाही, प्रकाशित होऊ शकला नाही. परंतु ज्योतिरावांनी मात्र शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचं वाचन गावोगावी जाऊन निरक्षर शेतकऱ्यांच्या समोर केलेलं होतं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये प्रबोधन घडवून आणण्याचा, सुधारणा घडवून आणण्याचा एक प्रयत्न हा त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेतकऱ्यांचं असणारं अज्ञान हेच सावकार आणि भांडवलदार, व्यापारी या सगळ्यांचं भांडवल आहे. हे ओळखणारे 19व्या शतकातील ज्योतिराव फुले हे पहिले महान असे समाज सुधारक आणि चिंतक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा आसूड हा जो काही ग्रंथ त्यांनी लिहिला, या पुस्तकाच्या प्रारंभी सुरुवातीला शेतकऱ्यांच्या मागासलेपणाचं वर्णन करताना ज्योतिराव फुले असं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या हे शेतकऱ्यांच्या आणि शूद्रातिशूद्रांच्या मागासलेपणाचं, दास्याचं कारण आहे. हे ज्योतिराव सर्वत्र आपल्या ग्रंथामधून विशद करताना, आपल्या भाषणांमधून विशद करताना आपल्याला पाहायला मिळतात. गुलामगिरी हा एक आणखी ग्रंथ जो त्यांनी लिहिला, जो अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये बंगालमधील नीळ पिकविणाऱ्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं शोषण ब्रिटिश सरकारच्या वतीने, मळेवाल्यांच्या वतीने जे होतं आहे त्याचं वर्णन हे गुलामगिरी या ग्रंथामध्ये देखील आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांच्या अगतिकतेचं मूळ कारण हे अज्ञान आणि अशिक्षितपणा हे आहे असं ज्योतिराव म्हणतात. आणि शेतकऱ्यांच्या शोषणाचे भागीदार हे कोण आहेत हे सांगताना ते असं म्हणतात की इथल्या परिस्थितीचं ज्ञान नसणारा, म्हणजे तुटपुंज ज्ञान ज्याच्याकडे आहे, अपुरं ज्ञान आहे असा आणि ब्राह्मण धार्जिणे असलेला जो काही गोरा अधिकारी आहे तो, त्याबरोबरच लाचखाऊ आणि उच्च वर्गीय जे अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणारा येथील देशमुख पाटलांसारखा जो वतनदारांचा वर्ग आहे, तसेच द्रव्यलोभी असणारे सावकार आणि धर्मकृत्यांचा बाजार मांडणारे पुरोहित, पुराणिक हे ज्योतिराव फुल्यांच्या मतानुसार शेतकऱ्यांच्या शोषणाचे मुख्य भागीदार आहेत. खरं तर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये राहणं गरजेचं आहे असं ज्योतिरावांना वाटत होतं. त्याचं कारण इथल्या शेतकऱ्यांच्या, शूद्रातिशूद्रांच्या, बहुजन समाजाच्या उद्धाराकरता ब्रिटिशांची सत्ता असणं ही गरजेची गोष्ट आहे असं त्यांचं मत होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला ज्योतिराव शासनाचं एकूण धोरण, प्रशासकीय अधिकारी त्यांचं वर्तन
हे सगळं बघतायत त्यावेळेला हे प्रशासकीय अधिकारी, येथील समाज, येथील रूढी परंपरा या सगळ्यांचं योग्य ते ज्ञान त्यांना नसल्या कारणामुळे येथील ब्राह्मण अधिकाऱ्यांवर ते विसंबून आहेत. आणि हे ब्राह्मण अधिकारी जी काही माहिती त्यांना पुरवतील त्या माहितीच्या आधारेच ते आपले निर्णय घेतात, वर्तन करतात, असं ज्योतिरावांना आढळतं. आणि म्हणून या अधिकाऱ्यांना सुद्धा ज्योतिरावांनी दोषी ठरवलेला आहे. आणि मग त्यांच्या हाताखाली काम करणारे जे ब्राह्मण अधिकारी आहेत दुय्यम दर्जाचे, त्यांच्या प्रभावाखाली असणारे गावोगावचे देशमुख आणि पाटील आहेत, गावांमध्ये असणारे सावकार आहेत आणि धर्मकृत्यांमध्ये असलेले आणि धर्माच्या नावाने शोषण करणारे पुराणिक आणि पुरोहित आहेत. हे सर्व या शेतकऱ्यांच्या शोषणाचे भागीदार आहेत असं ज्योतिरावांना वाटतं. आणि म्हणून ज्या वेळेला एखादा शेतकरी अडचणीत येतो आणि अडचणीत आल्यानंतर तात्कालिक असणारी आपली जी काही गरज आहे ती गरज भागविण्यासाठी म्हणून ज्या वेळेला हा शेतकरी सावकाराकडे जातो, सावकाराच्या दारात जातो, त्यावेळेला तो बुडालाच समजा असं ज्योतिराव म्हणतायत. कारण सावकार ब्राह्मण असो किंवा मारवाडी असो, तो शेतकऱ्याच्या अज्ञानाचा आणि अगतिकतेचा जास्तीत जास्त फायदा उठवण्यासाठी टपलेला आहे. आणि मग हा शेतकरी जेव्हा त्याच्या दारात जातो आणि त्याच्याकडून कर्ज घेतो तेव्हा हे कर्ज कितीही फेडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा हिशोब चुकताच होत नाही. आणि शेतकरी मेटाकुटीस येतो आणि आपली फसगत झालेली आहे हे त्याला समजलं तरी त्याचा काहीही इलाज चालत नाही असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर शेतकऱ्यांचं जे शोषण ब्राह्मण वर्गाकडून होतं आहे आणि या ब्राह्मण वर्गाच्या बरोबरीने सरकार देखील शेतकऱ्यांच्या शोषणाचा एक घटक आहे. हे सांगताना ज्योतिराव असं म्हणतात, अहो कशाचा भार कित्येक ब्राह्मण अंमलदार, कोणी पंच फौजदार, कोणी शिरस्तेदार, सारे कोणी कुलकर्णी सावकार, मोठे मोठे दुकानदार, सारे भटच अंमलदार, गरीब शूद्रावर कहर, हे पहा करती जोजार, असे आंधळे सरकार. म्हणजे सरकारच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की सामान्य शेतकऱ्यांचं शोषण या देशातील ब्राह्मण वर्ग किती पद्धतीने, कशा पद्धतीने करतो आहे या गोष्टीची जाणीव सरकारला नाही. आणि सरकार त्याला थांबविण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही असं ज्योतिराव म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अनेक वेळेला दुष्काळ पडत असे, बेभरवशाचा पाऊस, आणि त्यामुळे दुष्काळाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड हलाखीच्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असे. काही वेळेला शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पीक पिकविलं आणि भरघोस पीक शेतीमधून आलं तर अशा वेळेला मात्र व्यापारी आणि दलाल या शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण करत त्यांच्या मालाचे भाव पाडले जात. आणि मग अशा वेळेला उत्पन्न येऊनही शेतकऱ्याला मात्र त्याचा फायदा होत नसे. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडूनच शेतकरी नाडला जातोय, त्याची अडवणूक होते, त्याची फसवणूक होते. आणि मग अशा स्थितीमध्ये सावकाराकडून होणारं शोषण असेल, गावातील पाटील देशमुखाकडून होणारं शोषण असेल किंवा कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याकडून होणारं शोषण असेल, अशा शोषणाच्या विरोधामध्ये शेतकऱ्याने तक्रार जरी करायची ठरविली, खरं तर शेतकऱ्याची हिंमतच अशा प्रकारची तक्रार करण्याची होत नसेल. आणि जर समजा एखादा शेतकरी
एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये काही ब्र काढतोय, काही बोलतोय, काही तक्रार करायला जातोय, तर अशा वेळेला त्या अधिकाऱ्याचे जे काही जातभाई असत, म्हणजे एक सारे सगळे ब्राह्मण जातीतीलच असल्या कारणामुळे हे सगळे जातभाई मात्र एकत्रित येत आणि एकमेकांच्या गैरकारभारावर पांघरून घालण्याचं काम नेहमीच ते करत असत. आणि मग अशा शेतकऱ्याला अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार केल्याबद्दल पदोपदी त्रास सहन करावा लागत असे, अपमान सहन करावा लागत असे. आणि मग तो सर्व बाजूंनी त्याचा जेव्हा कोंडमारा होत असे, त्यावेळेला त्या शेतकऱ्यावर आपण का म्हणून तक्रार केली अशी पस्तावण्याची वेळ येत असे, असं ज्योतिराव म्हणतात. खरं तर अर्धपोटी उपाशी राहून दिवसभर काबाड कष्ट उपसणारा हा जो काही शेतकरी आहे, या शेतकऱ्याबद्दल उच्चवर्णीय अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सहानुभूती नव्हती. त्याच्या हालाकीच्या परिस्थितीविषयी अजिबात विचार न करता प्रत्येक काम हरकाम करण्याकरता, शेतकऱ्यांचं कोणतंही काम असो ते काम करण्याकरता त्याच्याकडून जोपर्यंत लाच ते अधिकारी घेत नाहीत तोपर्यंत ते त्या शेतकऱ्याचं काम करत असत. खरं तर तत्कालीन परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये काय खूप बदल झालाय अशातली स्थिती नाही आहे. शेतकऱ्यांची अवनत अवस्था आजही आपल्याला पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतलेला पोर ज्या वेळेला अधिकारी होतो तेव्हा तो देखील शेतकऱ्याचा मुलगा असूनही शेतकऱ्यांचं शोषण करण्यात, त्यांच्याकडून पैसे खाण्यात अजिबात मागे राहत नाही. हे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनुभवतो आहोत. आणि म्हणून ज्योतिराव असं म्हणतायत की दुष्काळामुळे असेल, टोळधाडीमुळे असेल, कित्येकदा शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. टोळधाडीमध्ये पिकं नष्ट होऊन जात. दुष्काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पशुधन हे नाहीस होत असेल. आणि मग हे कमी की काय म्हणून गावातील ब्राह्मणांकडून, समाजातील ब्राह्मण वर्ग ज्यांच्याकडे धर्माची मक्तेदारी आहे, अशा वर्गाकडून पुन्हा होणारं शोषण धर्माच्या नावे ते वेगळा. रूढी, रीती, परंपरा, पूजा अर्चा, इतर कर्मकांड या विविध निमित्ताने, सण समारंभांच्या निमित्ताने सामान्य शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण हा ब्राह्मण वर्ग करतोय, असं ज्योतिबा म्हणतात. आणि तेवढं म्हणून ते थांबत नाहीत. अतिशय सूक्ष्म निरीक्षण या सगळ्या परिस्थितीचं, समाज व्यवस्थेचं ज्योतिरावांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणतात की गावोगावी शेतकऱ्यांच्या मध्ये बांधावरून असेल, वाटणीवरून असेल, भावकींमध्ये भांडणं लावणं असेल, अशी भांडणं सातत्याने लावणारा हा वर्ग आहे. आणि मग शेतकऱ्याला एकमेकांच्या विरोधात उभं करून त्यांना मग भांडणांमधून कोर्ट कचेऱ्या करायला लावणारा, आणि या कोर्ट कचेऱ्याचे हेलपाटे मारण्यामध्ये शेतकरी हा गरीब होऊन जातो. अशी परिस्थिती वर्णन करताना ज्योतिराव असं म्हणतात, भट कुलकर्णी शूद्रा चिथाविती, भट कुलकर्णी शूद्रा चिथाविती, कज्जे लाविताती गावोगावी. कज्ज्यांच्या नादात शूद्रा कर्ज देती, भट लाच खाती सर्वांची. म्हणजे एकदा कोर्ट कचेरी सुरू झाली की कोर्टाच्या पायरी चढलेल्या या शेतकऱ्याला प्रचंड पैसा खर्च करावा लागत असे. वकिलाला पैसे देणं असेल किंवा जे काही साक्षीदार आहेत त्यांना नेण्या आणण्यासारख्या गोष्टी असतील. आणि मग हे सगळं करण्यामुळे तो कर्जबाजारी होतो, त्याला कर्ज काढावे लागतात. आणि एकदा कर्जात शेतकरी बुडाला की त्यातून पुन्हा वर निघत नाही, असं ज्योतिराव म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. ज्योतिरावांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या, अडचणी आणि त्याचे जे काही प्रश्न आहेत याचा फक्त विचार केलेला नाही आहे, त्याबाबत
विधायक अशा प्रकारचा कार्य करण्यासाठीचा मार्ग शोधून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची आवश्यकता ज्योतिराव विशद करताना आपल्याला पाहायला मिळतात. सन 1888 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट म्हणजे प्रिन्स ऑर्थर हा भारतामध्ये आलेला होता आणि तो भारतात आलेला असताना पुण्याला हे प्रिन्स ऑर्थरने म्हणजे ड्यूक ऑफ कॅनॉटने भेट दिलेली होती राजपुत्राने. आणि त्यावेळेला हरिरावजी चिपळूणकर यांनी या राजपुत्राच्या सन्मानार्थ मेजवानी दिलेली होती आणि या मेजवानीचं निमंत्रण महात्मा ज्योतिबा फुल्यांना देखील होतं. ज्योतिराव फुले हे या निमंत्रणावरून त्या मेजवानीमध्ये गेले, परंतु मेजवानीमध्ये जात असताना इतर सर्व निमंत्रितांप्रमाणे उंची पोशाख घालून ज्योतिराव मात्र तिथे गेले नाही. डोक्याला मुंडासं बांधलेला आहे, अंगात धोतर घातलेला आहे, साधा अंगरखा आहे, पाठीवर घोंगडी टाकलेली आहे, अत्यंत साध्या वाहना घातलेल्या आहेत आणि सामान्य शेतकऱ्याचा वेश घेऊन ज्योतिराव हे त्या मेजवानीला गेलेले आहेत. आणि जेव्हा त्यांना आपलं मत मांडण्याची संधी प्राप्त झाली त्यावेळेला राजपुत्राला ते असं सांगतात की इथे उपस्थित असलेले जे काही लोक आहेत ते लोक खऱ्या अर्थाने या देशातील सामान्य जनतेचे प्रतिनिधी नाही आहेत. मी या सामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे आणि मी त्यांच्या वतीने आपणास सांगतोय की या देशातील सामान्य जनतेचं कल्याण व्हावं असं जर काही वाटत असेल तर आपण माझा निरोप राणी एलिझाबेथ यांना द्यावा की येथील सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शूद्रातिशूद्रांसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी म्हणून प्राथमिक शिक्षण जे काही आहे ते प्राथमिक शिक्षण मोफत करावं असा माझा निरोप आपण राणी साहेबांना द्यावा, असं राजपुत्राकडे निरोप देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले करताना आपल्याला पाहायला मिळतात. 1877 मध्ये महाराष्ट्रामध्ये भीषण अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळामध्ये अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली होती. शेतकऱ्यांची जी काही मुलं शिकण्याकरता पुण्यामध्ये आलेली होती अशा मुलांना अन्न खायला मिळत नाही म्हणून परत गावी जावं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. आजूबाजूच्या खेड्यांमधून राहणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलाबाळांना खायला अन्न मिळत नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या बरोबरीने गावोगाव हे दाम्पत्य फिरलेलं आहे आणि गावोगाव फिरून निधी गोळा केला आणि निधी गोळा करून डॉक्टर शिवाप्पांसारखे त्यांचे जे काही मित्र होते त्यांच्या सहकार्यातून धनकवडी येथे एक कॅम्प त्यांनी सुरू केलेला होता. दररोज 1000 शेतकऱ्यांची मुलं ही या शिबिरामध्ये, ह्या कॅम्पमध्ये जेवण करत असत आणि या 1000 मुलांचा, विद्यार्थ्यांचा भोजनाचा जो काय भार आहे स्वयंपाक तयार करण्याचा तो खुद्द सावित्रीबाईंनी आपल्या मैत्रिणींच्या सोबतीने, सहकाऱ्यांच्या सोबतीने आपल्या अंगावर घेतलेला होता हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्योतिराव हे कर्ते सुधारक आहेत आणि त्यांनी केवळ शेतकऱ्यांचं शोषण कसं होतं याचा सैद्धांतिक मांडणी म्हणा किंवा याची जी काही मांडणी आहे नुसती मांडणी करून ज्योतिराव थांबत नाहीत, तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायचं असेल, त्यांचं जीवन उन्नत व्हायचं असेल तर त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे हे ज्योतिराव सांगताना आपल्याला दिसून येतात. आपल्या शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामधूनही त्यांनी सरकारला अनेक शिफारशी वजा सूचना या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पाणी पुरवठा, शेतीस करावयाचा पाणी पुरवठा या गोष्टीला त्यांनी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणतात की डोंगरावरील पाना फुलांचे कृत्रिम जे पानं फुलं आहेत, कृमी आहेत, कीटक आहेत आणि हाडामासाचं जे काही सत्व आहे
पावसाने पुराच्या पाण्याबरोबर वाहून जातं, ते वाहून जाऊ नये यासाठी म्हणून लष्कर आणि पोलीस या दोन्ही खात्यातील शिपायांची मदत घेऊन सरकारने जागोजागी तालीवजा बंधारे बांधून घ्यावेत आणि बंधारे बांधून घेऊन त्यामार्फत शेतीला पाणी पुरवठ्याची सोय करावी. त्याच्याशिवाय दुसरा आणखी एक शिफारस किंवा उपाय जो त्यांनी सुचवलेला आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की प्रत्येक गावातील शेतांचं आणि पानाड्यांच्या मदतीने तेथील शेतीची पाहणी करावी आणि पाहणी करून पाण्याचे जे काही झरे आहेत, स्रोत आहेत, हे पाण्याचे स्रोत कुठे आहेत, कुठे सापडतील याच्या नोंदी त्या सर्व गावच्या नकाशांवर करण्यात याव्यात असं ज्योतिराव हे सरकारला सुचवत आहेत. आणि मग त्यानंतर जो कोणी शेतकरी या नोंदीच्या आधारे विहिरी खोदतोय, स्वकष्टाने खोदतोय, सरकारची कुठल्याही प्रकारची तो मदत घेत नाही आहे, तर अशा वेळेला अशा शेतकऱ्यांना सरकारने बक्षिसं द्यावीत आणि इतर शेतकऱ्यांनी देखील अशा विहिरी खोदाव्यात म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावं याकरता प्रयत्न हे सरकारने केले पाहिजेत असं ते म्हणतात. नदी, नाले, तलाव याच्यामध्ये जो काही गाळ पावसाच्या पाण्यामुळे येऊन साचतो, तो गाळ पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना फुकट घेऊन जाण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे असंही ज्योतिराव सांगतायत. त्याच्याबरोबरच ज्या गावची गायरानं आहेत ती जंगल खात्याने आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहेत, ही गायरानं पुन्हा गावकऱ्यांना परत करावीत, म्हणजे त्यांच्या जनावरांना चरण्याकरता म्हणून जमिनी उपलब्ध होतील, हाही विचार ज्योतिराव सरकारपुढे मांडतायत. सन 1877 मध्ये जो काही मोठा दुष्काळ पडलेला होता, या दुष्काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पशुहानी झालेली होती आणि त्यामुळे जनावरांच्या अभावी शेती करणं अवघड होऊन बसलेलं होतं आणि त्यातच अनेक जनावरांची कत्तल केली जात असे आणि म्हणून गोवंशाची, गायींची कत्तल केली जाऊ नये. आता याच्या पाठीमागे ज्योतिरावांचा जो विचार आहे तो धार्मिक नाही आहे, तो उपयुक्ततावादी अशा प्रकारचा आहे की जनावरच राहिले, गायीच राहिल्या नाही तर बैल कुठून येणार, आणि बैल जर गायींशिवाय मिळाले नाहीत, गायी नसल्यामुळे, तर मग शेती कसणार कसं. म्हणून ते असं म्हणतायत की गायींची हत्या केली जाऊ नये याकरता सरकारने कायदा केला पाहिजे, गोहत्या बंदीचा कायदा ब्रिटिश सरकारने करावा अशी मागणी हे ज्योतिराव करताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ज्योतिरावांनी ब्रिटिश सरकारकडे शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने देण्याची विनंती केलेली आहे. आता हे बंदुकीचे परवाने शेतकऱ्यांना कशासाठी हवे आहेत? त्यावेळेला रानडुकरांचा, आजही आपण अनेक गावांमध्ये पाहतो की रानडुकरांमुळे शेती करणं अनेक शेतकऱ्यांना अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे. तर या रानडुकरांची संख्या त्या काळामध्ये मोठी होती आणि ही रानडुकरं शेतामध्ये रात्री घुसत असत आणि पिकं सगळी उद्ध्वस्त करून टाकत असत. मग आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी बंदुकांचा परवाना शेतकऱ्यांना सरकारने दिला पाहिजे अशी मागणी ते करतायत. आणि जर तुम्ही बंदुकीचा परवाना देणार नसाल तर या पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस खात्यावर तुम्ही द्यायला हवी. आणि जर एखाद्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान जनावरांमुळे झालं तर तेथील पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वेतनातून, त्याच्या पगारातून रक्कम कपात करावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी ज्योतिराव करताना आपल्याला दिसून येतात. त्याबरोबरच ज्योतिरावांनी आणखी काही आधुनिक नवीन विचार, नवीन काळाशी सुसंगत अशा प्रकारचे विचार पण मांडले. ते असं म्हणतात की दरवर्षी कृषी प्रदर्शनं ही सरकारने भरवायला पाहिजे आणि अशी कृषी प्रदर्शनं भरवून सरकारने शेतकऱ्यांना
आधुनिक पद्धतीने शेती करण्याकरता म्हणून प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि जे काही शेतकरी काही विशिष्ट नैपुण्य दाखवत आहेत, शेतीच्या क्षेत्रामध्ये काही अभिनव अशा प्रकारचे प्रयोग करतायत, अशा शेतकऱ्यांना अशा प्रदर्शनांमधून बक्षीस देऊन गौरविण्यात यावं, अशा प्रकारची मागणी देखील ज्योतिरावांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच ते असं म्हणतात की शेतकऱ्यांची शिक्षित जी काही मुलं आहेत, या शिक्षित मुलांना सरकारी खर्चाने विलायतेमध्ये शेती शाळा पाहण्याकरता आपण पाठवलं पाहिजे. म्हणजे ते विलायतेत जातील, तेथील शेती करण्याच्या पद्धती, अवजारं, बियाणं, खतं, अशा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या युरोपामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने केल्या जात आहेत, या सगळ्यांचं ज्ञान या शेतकऱ्यांच्या मुलांना जर मिळालं तर आपोआपच हा शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती कसायला लागेल. आणि तो शेती आधुनिक पद्धतीने करायला लागला की उत्पादन वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल, अशी त्यांची भूमिका या बाबतीमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. तिकडील जी काही बियाणं आहेत, त्या बियाणांचा भारतीय देशी बियाणांशी संकर करावा आणि ही संकरित बियाणं जी आहेत, ती संकरित बियाणं शेतकऱ्यांना द्यावीत, अशा प्रकारची मागणी देखील ज्योतिराव करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सावकाराला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये, कमी व्याज दरामध्ये कर्ज पुरवठा करण्याकरता बँकांची स्थापना करण्यात यावी, अशी ही मागणी ज्योतिराव सरकारकडे करताना आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेत असताना कृषी संबंधीचं शिक्षण द्यावं आणि त्याकरता म्हणून शेतकी विषयाचा समावेश हा शिक्षणामध्ये करण्यात यावा. म्हणजे लहानपणापासूनच शेतकऱ्याच्या मुलांना आधुनिक शेतीचं, शेती कसण्याच्या नवनवीन पद्धतींचं ज्ञान हे प्राप्त होईल, अशी अपेक्षा देखील सरकारकडून ज्योतिराव करताना आपल्याला दिसून येतात. खरं तर शेतकरी आणि शूद्रातिशूद्र शेतकऱ्यांना ज्योतिरावांनी शूद्र म्हणूनच संबोधलेला आहे, शूद्र शेतकरी. तर हे शूद्रातिशूद्र जे आहेत, जे शेतकरी आहेत, यांच्या मुलांना शिक्षण देत असताना ग्रामीण भागांमधून, शाळांमधून शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत ते ब्राह्मण वर्णातील आहेत, ब्राह्मण जातीतील आहेत आणि ते वर्णश्रेष्ठत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये असल्या कारणामुळे त्यांच्याकडून आपुलकीने यांना शिक्षण दिलं जात नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या व शूद्रांच्या मुलांना शिक्षण देण्याकरता म्हणून शेतकऱ्यांची जी मुलं शिक्षित झालेली आहेत, त्या शेतकऱ्यांच्या शिक्षित मुलांना शिक्षक म्हणून शाळेत नेमावं. म्हणजे आपल्या समाजाविषयी आदर आपुलकी असलेला हा शिक्षक आपल्या समाजातील मुलांच्या शिक्षणाकरता प्रयत्न करेल, असाही विचार ते मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याबरोबर शेतकरी जो काही माल पिकवतो, त्या धान्याला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही आणि त्यामुळे त्याचे जे कष्ट आहेत घेतलेले ते वाया जातात. म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला उचित भाव मिळावा, जशी आजही मागणी, म्हणजे 21व्या शतकात आपण आलो तरी 19व्या शतकामध्ये ज्योतिबाजी मागणी करतायत, तीच मागणी अजून ही आपण करतो आहोत. आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला हा हमी भाव मिळावा यासाठी म्हणून आजही शेतकरी संघटना प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 200 वर्षाचा कालावधी जरी गेला तरी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये फारसं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून ज्योतिबा हे आजही तितकेच प्रासंगिक आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करताना, शेतकऱ्यांच्या संबंधाने त्यांच्या आयुष्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात, त्यांचं जीवन प्रगतीपथावर यावं, याकरता जेव्हा आपण विचार विनिमय करायला लागू तेव्हा ज्योतिबा फुल्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या देशामध्ये शेतकऱ्यांची गाऱ्हाणी परखडपणे मांडणारे महाराष्ट्रातील
महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले समाजचिंतक आहेत. इतकंच नाही तर शेतीचा आर्थिक अंगाने विचार करणारे ते एका अर्थाने अर्थतज्ञ देखील असलेले आपल्याला पाहायला मिळतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जो पोवाडा लिहिलेला आहे त्या पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना, उल्लेख करताना ज्योतिराव कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा, कुळवाड्यांचं भूषण असणारा, कुळवाड्यांचा राजा असणाऱ्या या शिवाजी राजांचा पोवाडा मी गातो आहे असं सांगत आहेत. आणि म्हणून या देशामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या ठिकाणी शेती, शेतकरी यांचा मूलगामी विचार करून, चिंतन करून त्यावर उपाययोजना मांडणारे ज्योतिराव हे एकमेव अशा प्रकारचे 19व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे विचारवंत होते, सुधारक होते असं आपणाला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तरी नक्की आपण तो लाईक करावा, शेअर करावा. हे चॅनल आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आणखी असे काही व्हिडिओ बघायचे असतील तर हे चॅनल देखील आपण शेअर करावं. हे 200व्या वर्ष फुल्यांच्या जयंतीचं असल्या कारणामुळे ज्योतिराव फुल्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेल्या योगदानांच्या संबंधाने असेच आणखी काही व्हिडिओ या पुढील काळात करण्याचा मानस आहे. आणि त्या निमित्ताने आपण नियमित भेटत राहू, नक्की भेटत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.